उन्हाची तीव्रता वाढत असल्याने बाहेर गावावरून शहरात कामासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी अंजली ड्रेसेस तर्फे प्रतिष्ठानासमोर पानपोळी लावून फ्रीज मधील थंड पाण्याची व्यवस्था केली आहे। आर्णी ही मोठी बाजारपेठ असल्याने ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी, कार्यालयीन कामासाठी, बँका आदी कामकाजासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या भरपूर आहे। तसेच लग्नसराई असल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना रखरखत्या उन्हात तहान लागली तर जीव कासावीस होतो, पण शहरात कुठेही पानपोळी दिसून येत नाही। उन्हाचा पारा तापत असल्याने तहान जर लागली तर दुकानातून थंड पाण्याची बिसलरी विकत घेऊन तहान भागवावी लागते। तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात शिक्षण घेण्याकरिता येतात, ते घराकडे परत जाताना त्यांना थंड पाणी मिळत नाही। शहरात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात पिण्यासाठी थंड पाणी मिळावे म्हणून अंजली ड्रेसेसचे संचालक संतोष श्रीवास व राज श्रीवास यांनी प्रतिष्ठानासमोर नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी थंड पाण्याची व्यवस्था केली आहे। त्यामुळे बाजारपेठेतील नागरिक, शाळकरी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना शुद्ध थंड पाणी प्यायला मिळत असल्याने आनंद व्यक्त करीत आहे। तसेच शाळकरी विद्यार्थी शाळेत जाताना येथूनच पाण्याची बाटली भरून नेतात आणि दिवसभर आपली तहान भागवतात। त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे प्रत्येक जण कौतुक करीत आहे। आपल्यासोबत आहेत अंजली ड्रेसेसचे संचालक राजू भाऊ श्रीवास व संतोष भाऊ श्रीवास। राजू भाऊ, आपण ही शीतपेयाची व्यवस्था केली, हे आपण तर एक नवनवीन उपक्रम राबवून नेहमीच चर्चेतच असतात, पण मला एक विचारायचं आहे की हे आपल्या डोक्यात कुठून आलंय? कसं आहे, आर्णीमध्ये व्यवस्था नाही पाण्याची, दूर लोक ते ग्राहकासाठी पाणी नाही, बॅरल काही पुरत नाही, तर आपण लावून दिलं, तर आई बाबांना म्हणलं लावून टाका। आज 15 ते 20 वर्ष झाले आपल्या दुकानात। शरद बेडेकर सह किशोर पवार, विदर्भ न्यूज, आर्णी।